नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका कच्च्या बटाट्यापासून उपवासाची एकदम कुरकुरीत व चविष्ट रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। हा पदार्थ खायला जितका अप्रतिम लागतो त्याहीपेक्षा तो करायला एकदम सोपा आहे। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। या बटाट्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढल्यानंतर हा बटाटा लगेचच किसून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता हा बटाटा आले किसायच्या खिसणीनेच खिसून घेऊया। आले किसायची खिसणी म्हणजेच एकदम बारीक दाताची जी खिसणी असते तीच इथे आपल्याला वापरायची आहे। इथे हा किस आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व नंतर पाण्यामध्येच भिजत ठेवायचा आहे। बटाट्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे वरईचे तांदूळ। तर इथे हे स्वच्छ निवडून घेतलेले वरईचे तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेऊया। अगदी पिठासारखी जरी पावडर नाही केली तरी चालेल, परंतु थोडीशी बारीकच करून घ्यायची आहे। पावडर काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या व 2 लाल मिरच्या तसेच 4-5 आल्याचे तुकडे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। हे मिश्रण शिजवण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा भरून तेल सोडून घेऊया। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मिरचीची व आल्याची पेस्ट घालून घेऊया। ज्या वाटीने आपण 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे 2 वाट्या पाणी घालून घेऊया। 1 वाटी वरईच्या तांदळासाठी 2 वाट्या पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। लगेचच यामध्ये बटाट्याचा कीस घालून घेऊया। हा बटाट्याचा कीस पूर्णपणे दाबून त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटांसाठी हा कीस चांगला शिजू देऊयात। 2 मिनिटांनंतर इथे बटाट्याचा कीस चांगला शिजल्यानंतर यामध्ये वरईचं पीठ घालून घेऊया। थोडं करून हे पीठ सोडवायचं आहे, नाहीतर या पिठामध्ये गाठी होऊ शकतात। ही सर्व प्रोसेस एकदम मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे। उपवासामध्ये तुम्ही जिरे व कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे यामध्ये जिरे व कोथिंबीरही वापरू शकता। 2 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं घट्टसर होऊ लागलेलं आहे। असंच मिश्रण आपल्याला हवं आहे। इथे या मिश्रणाचा एक गोळा बनत आहे, म्हणजेच आपलं मिश्रण योग्य प्रकारे शिजलेलं आहे। हे मिश्रण शिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 2 मिनिटांमध्ये मिश्रण चांगल्यापैकी शिजले जाते। आता लगेचच हे मिश्रण थापायला घेऊया। त्यासाठी इथे या ताटाच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यावरती हे मिश्रण घालून घेऊया। थोडंसं हाताने किंवा जर चटके बसत असतील तर एखाद्या वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही याला गोल आकार देऊ शकता, परंतु इथे मी चौकोनी आकारामध्ये थापून घेतलेलं आहे। ही पोळी खूप जास्त जाड ठेवायची नाही, थोडीशी पातळच करायची आहे, म्हणजे थापायची आहे। किंचितशी पातळ अशी ही पोळी थापल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। जवळपास 10-1 मिनिटांनंतर ही पोळी चांगली थंड झाल्यानंतर कट करून घेऊया। तर इथे एका पिझ्झा कटरच्या मदतीने पहिल्यांदा उभे व नंतर आडवे असे काप करून घेऊया। इथेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। इथे मला त्रिकोण आकार हवा असल्यामुळे परत एकदा अशा प्रकारे मी हे कट करून घेत आहे। अशा प्रकारे छोटे छोटे ट्रायंगल्स केल्यामुळे हा शेप दिसायला छान दिसतोच, तसेच तळायलाही सोपा जातो। तर अशा प्रकारे इथे छोटे छोटे आकाराचे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत। लगेचच हे तळून घेऊया। इथे कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यातील काही ट्रायंगल्स सोडून घेऊया। कढईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी करायची नाही। पकडीने असं हे तेल चांगलं हलवून घ्यायचं आहे। ट्रायंगल्स हलवायची अजिबातही गडबड करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतर एकदम हलक्या हाताने ट्रायंगल्स उलटून घेऊया। इथे आपल्याला हे ट्रायंगल्स मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत। खूप लो फ्लेमवरती जर तळले तर ट्रायंगल्स तेलकट होऊ शकतात, त्यामुळे मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत। इथे ट्रायंगल्सला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, तसेच ते एकदम कुरकुरीतही झालेले आहेत। आता एका झाऱ्याच्या मदतीने तेलामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेले सर्व ट्रायंगल्स तळून घेऊया। तर अशा प्रकारे इथे सर्व ट्रायंगल्स तळून रेडी झालेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता हे ट्रायंगल्स एकदम कुरकुरीत झालेले आहेत, तसेच ते आतून एकदम पोकळे बनलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला हे ट्रायंगल्स नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।